काळे साहेबांनी आणि काळे मॅडमनी यांनी ही जी शिबिर लावली, खरंच ते सामान्य जनतेसाठी काम करत आहेत. आणि यासाठी गायकवाड साहेब झाले, निलेश शिंदे साहेब झाले, उगले साहेब झाले, जाधव साहेब झाले, विद्याधर भोईर साहेब झाले, सगळ्या महिला आघाडी झाल्या, हे खरंच खूप छान काम करतात आणि सगळ्यांनी आज त्यांची साथ देतात आहे. त्यासाठी सगळ्यांचं मी धन्यवाद करते. आणि ताई, हे जे तुम्ही काम करताय हे सामान्य जनतेत उतरून तुम्ही काम करताय. आता साहेबांनी सांगितलं की आजपर्यंत जेव्हा जेव्हा कार्यकर्ते होते तेव्हाही ते काम करतच होते आणि आताही ते काम करतातच आहे. त्यासाठी खरंच तुमचं कौतुक करण्यासारखं आहे. आमच्या नगरसेविका दर्शनाताई काळे आणि समीप काळे खरं तर या ठिकाणी या भागामध्ये सातत्याने अनेक वर्षापासून समीप काळे हे कार्यरत आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून अनेक शिबिरं त्यांनी आजपर्यंत राबवलेली आहेत. आणि ज्या ज्या ठिकाणी या भागामध्ये अडचणी असायची त्यावेळेस कुठे गटर तुंबलेला असेल त्या ठिकाणी समीप कांबळे उभे असायचा, तिथे लाईट गेली असेल त्या ठिकाणी एमएससीबीच्या माध्यमातून काम करून घेतलेले, रस्त्यांच्या बाबतीत असतील, एखादा कोण हॉस्पिटलमध्ये अडचणीत असेल तिथे धावून गेलेला आमचा हा शाखाप्रमुख समीप काळे. त्यामुळे या सगळ्या कार्याला लक्षात घेऊनच या भागामध्ये मोठ्या मतधिक्याने आमच्या दर्शनाताई काळे जिंकून आलेले आहेत आणि जिंकल्यानंतर सुद्धा तसंच कार्य त्यांचं चालू आहे. शिवसेना पॅनल क्रमांक 10 चे सर्व नगरसेवक, मग त्या गणेश जाधव असतील, आमचे विद्या भोईर असतील किंवा आमचे दर्शना काळे मॅडम असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून आज या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेले आहे. इथं सर्व नागरिकांना आरोग्याच्या तपासणी आणि समजा एखाद्याला मोठा आजार जर झाला असेल किंवा समजा जर त्याला एंजिओप्लास्टी आणि एंजिओग्राफी करायची वेळ आली तर त्यांना 5 प्लॅटिनम किंवा मोठ्या महाराजच्या म्हणजे डॉक्टर सिकाजी यांच्या माध्यमातून आपण जे हॉस्पिटल मानलं आहे त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण त्यांना त्यांचं जे आजार आहे तो बरा करण्याचा आपण प्रयत्न करू.